पावसाळ्यात जंगलातून ट्रेकिंग करायची मज्जा काही वेगळीच असते। जर कुठच्या गड किल्ल्यांवर जायचं असेल तर एक वेगळाच थ्रिल अनुभवायला मिळतो। असाच एक किल्ला आहे सूरगड, म्हणजेच देवांचा गड। पुण्यापासून 115 किलोमीटर तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ हा किल्ला आहे। इथे येण्यासाठी अगोदर तुम्हाला खांब गावात यायला लागतं। तिथून राईट घेऊन वैद्यनाथ गावातून घेरासूरगड या गावात आपण येऊन पोहोचतो। नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। खरं तर मित्रांनो, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असे बरेचसे किल्ले आहेत की ते तितकेच महत्त्वाचे आहेत जितकं रायगड आहे। आणि असाच एक किल्ला आहे सूरगड हा किल्ला। तर आज आपण सूरगड या किल्ल्यावर जाणार आहोत। खरं तर आता मी घेरासूरगड या गावात आहे। इकडनं जो सूरगडचा ट्रेल आहे तो सुरू होतो। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इकडे असा हा बोर्ड लावलेला आहे। तुम्ही ह्या बोर्डला फॉलो करून जाऊ शकतात। खरं तर गावात असे बरेचसे बोर्ड आहेत, तुम्हाला मिळतील इकडे या पॉईंटपर्यंत येईपर्यंत। इकडे तुम्हाला जर तुम्ही 4 व्हीलर किंवा गाडी वगैरे आणली असेल तर तुम्ही या गावात पार्क करू शकतात आणि इकडनं आपला जो ट्रेल आहे तो सुरू होतो। चला तर मग फटाफट आपण या किल्ल्यावर पोहोचूयात। गावातून जी पायवाट आहे ती बऱ्यापैकी सोपी आहे। तुम्ही पाहू शकता असं बनवण्यात आलेलं आहे। इकडे रस्ता चुकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण की बऱ्यापैकी ही पायवाट समजून येते। असे जे काही किल्ले आहेत ते आपल्याला फार कमी पाहायला मिळतात की जिकडे छान अशा पायवाट बनवलेले असतील। आणि समोरच जो किल्ला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, संपूर्ण धुक्यामध्ये आहे। आपल्या तिकडेच जायचं आहे, तोच किल्ला आहे। आणि इकडनं जी पायवाट आहे ती अशी आहे। आणि इकडे तुम्ही पाहू शकता एक बोर्ड लावलेला आहे, किल्ला सूरगड। जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यामुळे हे जे बोर्ड आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात। जसं की तुम्ही हे पाहू शकता, इकडे पण एक बोर्ड लावलेला आहे आणि खूप चांगलं आहे हे। खरं तर आपल्याला जो किल्ला आहे तो सोप्या पद्धतीत आपण त्या जागेवर पोचू। खरं तर पाऊस आहे, नशीब एवढा जास्त पाऊस नाही आता सध्या तरी, बट सांगू नाही शकत पावसाबद्दल। तर आपण जेव्हा इकडनं येतो असे बरेचसे ॲरो लावलेले आहेत। जसं की बोर्ड तर लावलेलेच, वरून तुम्ही पाहू शकता असे दगडांवर पण ॲरो आहेत। आणि असे ॲरो आपल्याला खूप मदत करतात जो रस्ता आहे तो दाखवायला। खरं तर मागे पण मी एक बघितला आणि हा अजून एक खूप सोपा असा रस्ता होऊन जातो जर असं जे ॲरो असतील तर ज्याने कोणी हे ॲरो काढले त्याला खूप थँक्यू। तर आपल्याला खरं तर तोच जो ओढा आहे तो क्रॉस करून जायचा आहे। बापरे, भरपूर पाणी आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आपल्याला हे क्रॉस करून त्या साईडला पलीकडे जायचं आहे। तर आता जो आपण ओढा क्रॉस केला तो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। आणि खरं तर इकडे कसं यायचं ते कसं समजलं तर इकडे एक दगड आहे, त्याच्यावर असं पेंट केलं, लिहिलं सूरगड आणि त्याच्यावर ॲरो मार्क केलं आहे। तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता। आणि इकडनंच आपल्याला पुढे जायचं आहे। खरं तर
पावसामुळे बरीचशी झाडं आहेत ती अशी तुटून खाली पडलेली आहेत आणि पानं पण अशी खाली गळून पडलेली आहेत, त्याच्यामुळे इकडनं जाताना जरा रिस्कीच आहे. ओढा क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर तो जो किल्ल्याकडे जायचा रस्ता आहे तिकडे थोडंसं चढणीचा हा रस्ता आलेला आहे, इकडनंच आपल्याला जायचं आहे. एवढा जंगलातून आल्यानंतर मग आता समोर एक पठार दिसतो आहे. आपण तिकडे 2 मिनटं थांबूया, कारण की इथवरचा जो रस्ता होता तो बऱ्यापैकी चढायचा होता, त्याच्यामुळे थोडा दम लागला आहे. जो रस्ता होता बेस विलेजपासून इथवर या पठारापर्यंत तो 30 मिनिट्स झाले आम्हाला इकडे येऊन. तर थोडं जरा पाणी वगैरे पिऊन घेते आणि नंतर जो पुढे गड आहे तिकडे आपण जाऊयात. खरं तर इकडे येऊन तुम्ही पाहू शकता हा पठार आहे आणि आपल्याला इकडनंच याच रस्त्याने जायचं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हा किल्ला आहे सूरगड. आपल्याला आता तिकडे पोचायचं आहे आणि इकडे बसल्यावर समोरचा जो व्ह्यू आहे तो जबरदस्त आहे, तो खूप मस्त वाटतो आहे. आणि समोरचे जे डोंगर आहेत ते पूर्णपणे फॉगनी कव्हर झालेले आहेत. दोन मिनिटाचा जो ब्रेक होता तो आपला झालेला आहे आणि आता आपण किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करतोय. तुम्ही हे झाड पाहताय, हे किती मोठं असं हे झाड आहे. आणि एक गंमत म्हणजे जर आपण इकडे पाहिलं तरी त्याची मुळं आहेत आणि त्याच्या मुळातून असं पाणी येत आहे. काय कमाल आहे निसर्गाची. खरं तर मित्रांनो मी याची थोडीशी चव पाहते, कसं लागते पाहूया हे पाणी. वाव, एकदम मिनरल वॉटर आहे, एकदम मिनरल वॉटर. जंगलात आपल्याला अशा खूप काही गोष्टी मिळतात जे आपल्याला अचंबित करतात, त्यातली ही एक गोष्ट. आता आपण बऱ्यापैकी जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. खरं तर जवळ आहोत तिकडेच आहे. तुम्ही हा पॅच पाहताय, खरं तर हा एकदम थ्रिलिंगवाला पॅच आहे, कारण की इकडे बऱ्यापैकी हे जे रॉक्स आहेत ते स्लिपरी झालेले आहेत आणि इकडनं पाणी येतं आणि आपल्याला ह्याच रस्त्यातून तिकडे वर जायचं आहे.
वर जायला ह्याच्याने खूप मदत पडेल, कारण की इकडे असे दगड आहेत ते बऱ्यापैकी असे ढासळून खाली आलेले आहेत आणि इकडनंच पाण्याचा जो स्ट्रीम आहे तो इकडनं जातो आहे, त्याच्यामुळे हा जो भाग आहे तो बऱ्यापैकी स्लिपरी झालेला आहे. जो इकडे तुम्ही थ्रिलिंग पॅच बघताय तो मी आत्ताच क्रॉस केला आहे. खरं तर पूर्ण शेवाळ आहे आणि पाय स्लिप व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. थोडीशी भीती वाटली, पण काही गावची लोक होती ती आम्हाला भेटली, तर थँक्स टू दॅम आम्ही त्यांच्यामुळे इथपर्यंत पोचलो. खरं तर इकडनं असं यायला रस्ता नाही आहे, तिकडे अशा रश्या बांधलेल्या आहेत आणि इकडे आपल्याला आल्यानंतर असे काही खाचा पाहायला मिळत आहेत, असे खाली जात आहेत. तर मला वाटतं इकडे पायऱ्या वगैरे किंवा प्लॅटफॉर्म वगैरे असेल खाली उतरायला. आणि इकडनं जे गडाच्या ज्या पायऱ्या आहेत ते सुरू होतात आणि इकडनं त्या अशा वर जातात. तुम्ही आता हे पाहू शकता, मी इकडनं आली आणि इकडनं हे अशा पायऱ्या आहेत आणि इकडे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, जो बऱ्यापैकी ढासळलेला आहे, त्याच्यामुळे इकडनं चढणं पण खूप कठीण झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण इकडनं प्रवेश केला आणि इकडे आल्यानंतर मग हा सूचना फलक इकडे पाहायला मिळतो. तर आपण किल्ल्यात एंटर झालेलो आहोत आणि बाजूलाच ही मारुतीची मूर्ती आहे. आता आपण इकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊयात. जसं की बाकीच्या किल्ल्यांवर असं तसं इकडे पण मारुतीची अशी मूर्ती आहे आणि मारुतीच्या मूर्तीच्या खाली असं एका राक्षसाला मारलेलं असं दाखवण्यात आलेलं आहे. हा बोर्ड दुर्गवीर प्रतिष्ठानकडनं लावण्यात आलेला आहे. इकडे किल्ल्याबद्दलची थोडीफार माहिती आहे आणि किल्ल्याचा जो मॅप आहे तो इकडे दाखवलेला आहे. तर मारुतीच्या मूर्तीच्या इकडनं आल्यानंतर मग लेफ्ट साईडला आल्यावर हा पॅच लागतो. इकडे तुम्ही पाहू शकता जसे पायऱ्या आहेत. आपण आता तिकडे वर जाऊन पाहूयात. मुख्य प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर मग समोर ही कुंडलिका नदीची पूर्ण असा व्ह्यू पाहायला मिळतो. इकडे पूर्वीच्या काळी जो व्यापार होत होता तो इकडनं असा संपूर्ण दिसत असेल, त्याच्यामुळे हा किल्ला खूप महत्त्वाचा असेल. आता आपण इकडनं इकडे पुढे आलो. इकडे दगडांचं असं रचलेलं काहीतरी पाहायला मिळतं. आपण जवळ जाऊन पाहूयात. हा चौथरा आहे. खरं तर बऱ्यापैकी तो ढासळलेला आहे, पण इकडे काहीतरी खोली वगैरे असावीत पूर्वीच्या काळी. अजून थोडं पुढे आल्यानंतर मग आपल्याला इकडे अजून एक असं खोलीसारखं काहीतरी पाहायला मिळतं आहे. खरं तर बऱ्यापैकी याची भिंत अजूनपर्यंत शाबूत दिसते आहे. इकडे अशा पायऱ्या वगैरे आहेत. ही पूर्वीच्या काळची खोलीच असावी. आता हे दारुगोळा कोठार असावं की धान्याचं कोठार असावं माहिती नाही, पण आपण इकडे असं पाहू शकतो.
खरं तर पाऊस असल्यामुळे किल्ल्यावर बऱ्यापैकी झाडं वगैरे आलेली आहेत. इकडे पाहू शकतो, इकडे असे 2 पाण्याचे टाके आहेत आणि असे खूप मोठे पाण्याचे टाके आहेत खरं तर इकडे. आणि समोर ही तटबंदी आहे आणि इकडनं पुढे गेल्यावर काही अजून पाण्याचे टाके आहेत तिकडे. आपण आता तिकडे जवळ जाऊयात. इकडे आल्यानंतर मग बरेच पाण्याचे टाके पाहायला मिळतात. बापरे, खूप मोठे बेडूक आहे त्याच्या आतमध्ये. आणि एक सापसुद्धा आहे. मित्रांनो, इकडे एक साप आहे, तुम्ही इथे पाहू शकता. 2 बेडूक आहेत, 2 पण नाही, बरेच बेडूक आहेत. आणि त्या लाकडीला लागून एक साप दिसतो आहे. बापरे, पाण्याच्या टाकीत एक साप होता, खतरनाक. तर इकडे असे टाके आहेत. मला नाही वाटत हे पिण्याचे योग्य पाणी आहे. इकडे बरेचसे टाके आहेत. 1 2 3 4 5 टाक्या दिसत आहेत इकडे आपल्याला. आता आपण इकडनं पुढे जाऊया. इथे असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहून इकडे पुढे आलं की इकडे अजून एक चौथरा दिसतो आहे. या चौथऱ्यावर आपले 2 असे तोफा पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे गड नव्याने वसवले त्यात सूरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सूरगड शंकराजी नारायण सचिवांनी सिद्दीकडून जिंकून घेतला. नंतर इसवी सन 1733 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सूरगड परत सिद्दीकडून जिंकून घेतला. त्या काळात सूरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यांबद्दल नोंद आहे. फेब्रुवारी 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने पेशव्यांच्या ताब्यातून हा किल्ला घेतला. मित्रांनो, इकडे खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे. मला वाटतं तो अजून वाढेल. त्याच्यामुळे आपण जो किल्ला आहे तो फटाफट पाहूयात आणि इकडनं आपण रिटर्न जाऊयात, कारण की आपल्याला एक नदी क्रॉस करायची आहे. बापरे, इथवर येऊन आपल्याला हा मला वाटतं एक बुरुज आहे. इकडनं हा बुरुज तुम्ही पाहू शकता. आता आपण नको जाऊयात तिकडे, थोडंसं रिस्कीच आहे. आपण आता इकडनं पुढे जाऊयात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा बुरुज आहे आणि बुरुजाच्या इकडनं असा रस्ता येतो आणि इकडे आल्यानंतर मग तुम्हाला हा एक शिलालेख पाहायला मिळतो. इकडे फारसी आणि देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडनं जी गडाची तटबंदी आहे ती पाहायला मिळते. खरं तर ती तिकडे थोडीशी ढासळलेली आहे आणि इकडनं काहीतरी दिसतं. आपण जवळ जाऊन पाहूया. खरं तर खूप धुकं आहे आणि जोरात पाऊस सुरू झालेला आहे. आपण तिथवर जाऊया, किल्ला आहे तो पाहूया आणि इकडनं आपण रिटर्न जाऊया. मित्रांनो, आता मी किल्ल्याच्या एकदम शेवटच्या जागेवर पोचली आहे. हा जो बुरुज दिसतोय हा इकडचा शेवटचा बुरुज आहे. आपण इकडे वर चढून जाऊयात आणि त्याच्या बाजूलाच ही पाण्याची टाकी पाहायला मिळते आहे आणि इकडनं आपण वर जाऊयात. वो, खतरनाक. मित्रांनो, इकडे आपल्याला सह्याद्रीचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे.
खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. आता खालचं काही दिसत नाहीये, पूर्ण धुकं आलेलं आहे. हो, मला असं वाटतं आपण लवकरात लवकर निघालं पाहिजे, कारण की पुढे जो ओढा आहे तो आपण क्रॉस केला होता. तिकडनं आता जरा जाणं कठीण जाऊ शकतं जर खूप जोरात पाऊस आला तर. आपण फटाफट आता निघूया किल्ल्यातून. चला. खरं तर आता पळायलाच लागणार, कारण की खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे. बापरे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडनं आम्ही आलो होतो आणि परत आता इकडनंच जायचंय. आणि दरीमध्ये खूप जास्त हवा आहे आणि पाऊस सुद्धा, जाणं खूप कठीण आहे. पण आपल्याला वाट इकडनंच काढत जायचं आहे. देवा. तर मित्रांनो, आता मी अशी खाली आलेली आहे. खरं तर जो जंगलाचा मध्ये पॅच होता तिकडे आम्हाला मध्ये चकवा लागला. समजतच नव्हतं की कुठून जाऊ, कारण की एकदम खूप जास्त असं घना जंगल होतं. खरं तर तिकडे बोर्ड होता, त्याच्यामुळे आम्हाला समजलं की कुठून जायचं आहे. तर थँक्यू ज्यांनी ते बोर्ड लावले त्या लोकांना. आता इकडनं फुल जो किल्ला आहे तो पूर्ण इकडे धुक्यामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि हो, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.